एकदम झटपट असा आपला आलू भुना तयार आहे। पहा सर्व मिक्स झालं आहे। पाणी एकीकडून आलू एकीकडून म्हणजे बटाटा एकीकडून असं नाही वाटत आहे। मसाला पण प्रॉपर भुनला गेला आहे, भुना आहे। तर मसाला व्यवस्थित फ्राय भाजला गेला पाहिजे। तर एकदम सुरेख असा आलू भुना आपला रेडी आहे। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण घरात नेहमी केली जाणाऱ्या भाजीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत। खूप रेअरली केली जाते काही काही जणांच्या घरी, काही जणांच्या घरी तर आठवड्यातून एकदा असते। फक्त नाव थोडंसं वेगळं आहे, पण खूप इझी आहे, पटकन होते, सुकी सुद्धा होते आणि पाहुणे आले म्हणून स्पेशल आयटम म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता। एक स्पेशल गोष्ट म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता। तर चला तर मी आधी नाव सांगते काय आहे। तर आज आपण आलू भुना करणार आहोत। खूप सोपा आहे, जसं चिकन भुना नॉनव्हेज मध्ये असतो किंवा मटन भुना असतो त्याचप्रमाणे आलू भुना व्हेजिटेरियन लोकांसाठी करणार आहोत। तर आपण व्हेज रेसिपी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खूप इझी आहे, पटकन होऊन जाते। आलू भुना बनवते त्याच्यासाठी मी आलू म्हणजे बटाटा व्यवस्थित जो आपण नाही का दम आलूसाठी वापरतो पंजाबी, तो स्मॉल बटाटा घेतला होता आणि त्याचे फक्त 4 भाग केलेत। एका बटाट्याचे 4 भाग, जे मोठे असतील त्याचे तुम्ही जास्त भाग करू शकता। आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय। तर सगळ्यात पहिले तमालपत्र माझ्याकडे आहे ते मी तोडून टाकणार आहे, कारण ते परत मध्ये येतं। त्याच्यानंतर दालचिनीचा 1 तुकडा, हवं तर तुम्ही लवंग टाकू शकता 5 किंवा 4, जास्त नाही टाकायचं। 7 ते 8 मिरी, त्याच्यानंतरून हिरवी मिरची, त्याच्यानंतर कांदा एवढं घ्यायचं। जर समजा तुमचे स्मॉल 9 आलू आहेत म्हणजे बटाटा आहे 9, तर तुमचे कांदे 3 असले पाहिजे मीडियम साईजचे। तर कांदा जास्त लागतो, भुना आहे म्हणून। तर व्यवस्थित भुना आहे, भुनून घ्यायचा, म्हणजे खूप फ्राय करायचं आहे, रेसिपी आहे त्याच्यामुळं खूप फ्राय करायचं सारखं। जेव्हा आपले 50% कांदा भाजत आलाय तेव्हा आपण सगळ्यात पहिले धनेपूड टाकतोय। मला वाटतं पहिली रेसिपी अशी असेल ज्याच्यात सगळ्यात पहिले धनेपूड ॲड करतोय। तर आपण 3 चमचे धनेपूड ॲड करतोय। मी तुम्ही आत्ताच फ्रेश केलेली आहे। तर 3 चमचे, मोठे चमचे। आपल्याला भाजली गेली पाहिजे, त्याचा स्मेल खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप भारी लागतो। त्याच्यामुळं कांद्यासोबतच व्यवस्थित भाजली जावी म्हणून आपण भाजून घेतोय। तर आता जोपर्यंत कांदा पूर्ण 90% भाजत नाही तोपर्यंत स्टॉप करायचं नाही, हलवतच राहायचं कंटिन्युअसली आणि कांदा भाजून घ्यायचा। कांदा ऑलमोस्ट माझा एकदम व्यवस्थित भाजलाय। त्या टायमाला आपण ॲड करतोय हळद, एकदम छोटा चमचा, आणि त्याच्यानंतर टमॅटो जर तुम्ही 9 बटाटो, 3 कांदे आणि टमॅटोचं प्रमाण हे 1.5 टमॅटो मीडियम साईजचा आपला तो तेवढा घ्यायचा आहे। तर टमॅटोचं प्रमाण सगळ्यात कमी असतं। प्रमाण मी वजनच सांगते। जर तुमच्याकडे अर्धा किलो बटाटा असेल तर तुम्हाला 200 ग्रॅम कांदा घ्यायचा आहे आणि 100 ग्रॅम टमॅटो घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं। टमॅटो टाकलाय तर थोडंसं मीठ पण ॲड करायचं। आता थोडंसं मीठ टाकलंय आणि आपण ॲड करतोय आता अद्रक लसूणची पेस्ट, जी 1 चमचा आहे माझ्याकडं, ती आपण ॲड करतोय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, ती पण व्यवस्थित परतायची। टोमॅटो पूर्ण मॅशी झाले त्या टायमाला आपण लाल तिखट ॲड करणार आहोत। मी 1 चमचा लाल तिखट ॲड करते, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। लाल तिखट ॲड केले त्याच टायमाला आपण दही सुद्धा ॲड करणार आहे। तुमचा मसाला व्यवस्थित भुनला जातो, म्हणजे फ्राय केला जातो, भाजला जातो, त्या टायमाला आपण दही सुद्धा ॲड करतोय। गॅस एकदम बारीक करायचं, दही फुटण्याची शक्यता जास्त असते आणि पटपट हलवायचं जेणेकरून दही फुटणार नाही आपलं। या पद्धतीने आता हे मसाल्यासोबत दही सुद्धा भुनलं जाईल। दही फेटून घेतलं तर अशा गुठळ्या दिसणार नाही दह्याच्या। इथं मी दही फेटलं नव्हतं।
तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं अजून 1 मिनिट भर तरी. साईडने मिरचीचं तेल सुटलंय म्हणजे मसाल्याला जेव्हा तेल सुटले आपल्या म्हणजे मसाला व्यवस्थित झालाय त्या टायमाला आपण बटाटा ऍड करतोय. तर मी इथं सगळा बटाटा ऍड करते आणि फ्राय करायचा. पाण्याचा 1 थेंब सुद्धा घालायचं नाही तोपर्यंत. बटाट्याचं केलं तर वेगळं, पण शक्यतो स्वतःहून पाण्याचा 1 थेंब सुद्धा नाही घालायचा कारण भुना आहे तर भाजला सुद्धा गेला पाहिजे, भुनला सुद्धा गेला पाहिजे बटाटा म्हणून. तर कलर पहा बटाट्याचा खूप अति सुरेख आलेला आहे आणि खूप खूप छान दिसतोय. तर आता ह्याला भुनायचे 5 मिनिट तरी. आता व्यवस्थित आपण भुनून घेतोय म्हणजे फ्राय करून घेतोय. त्या टायमाला मी 1 चमचा गरम मसाला ऍड करते. शक्यतो जस्ट आत्ता केलेला कधी पण चांगला, खूप छान फ्लेवर देतो भाजीला. तर हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत 1-2 मिनिटं असंच फ्राय करून घ्यायचं. जेव्हा मसाला व्यवस्थित भुनला जातोय 5 मिनिटं तेव्हा आपण पाणी ऍड करतोय एकदम थोडं सुरुवातीला. तुमचा मसाला जर मध्ये मध्ये चिटकत असेल ना तरी तुम्ही थोडं थोडं पाणी ऍड केलं तरी चालतं, पण माझं काही जरा सुद्धा चिटकलं नाही म्हणून मी ऍड केलं नाही. आता आपण शिजवून घेणार आहोत पाणी टाकून. तर भुना हा शक्यतो सुकी भाजी असते, ती ग्रेव्हीवाली भाजी नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला पाणी एवढंच टाकायचंय जेणेकरून ते शिजलं पाहिजे, एवढाच उद्देश त्याचा. ती ग्रेव्ही नाहीये, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही करू शकता पण तो भुना होणार नाही, मग ती वेगळी भाजी होईल. तर ही आपण आत्ता जेवढं आपल्याला हवंय तेवढं पाणी टाकायचं म्हणजे शिजण्यासाठी. तर हे आता मी पाणी टाकले आणि आपण हे शिजायला ठेवणार आहोत. आता ह्याला मिळून यावं म्हणून काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कधी कधी भाजीतला मसाला वेगळा होतो, बटाटा वेगळा होतो, त्याच्यामुळे भाजी मिळून येण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आधी बटाटा आपण कमीत कमी 90% शिजवून घेणार आहोत आणि मग मी शेवटी सांगणार आहे काय करायचं. पाणी ऍड केलंय तर चवीनुसार मीठ ऍड केलंय. मीठ टाकताना हे विसरायचं नाही की आधी मसाल्यात सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणून आपण जेव्हा फ्राय करून झालं म्हणजे व्यवस्थित परतून झाला बटाटा त्या टायमाला मीठ ऍड करतोय. त्याच्यामुळे शक्यतो विसरायचं नाही, नाहीतर भाजीची चव फार बेकार होईल. त्याच्यामुळं आता हे शिजू द्यायचं. मी तेवढंच पाणी टाकलंय जेवढं शिजायला पाहिजे तेवढंच. आपण प्लेट झाकतोय आणि हे कमीत कमी 10 मिनिटं तरी आपण शिजवून घेतोय. मध्ये मध्ये तुम्ही हलवून चेक करू शकता की शिजलंय का नाही. चला तर मी झाकण ठेवतेय आणि हे शिजवून घेऊया. आपण पाहूया की आपला आलू भुना कसा झालाय. व्यवस्थित भुनून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पाहूया. तर हे पहा मी तुम्हाला दाखवते. मध्ये मध्ये हलवायचं नाही, वाटत असेल की चिटकत असेल मसाला, नाहीतर टेस्ट खराब होते भाजीची. तर हे पहा माझं काही चिटकला नाहीये कुठे, हे पहा. आणि आता आपल्या आलू किती भाजलेत ते म्हणजे शिजलेत ते पाहायचे. व्यवस्थित शिजले नसतील तर हे कट होतंय चमच्याने. तर जवळजवळ 70% शिजत आले. तर आणखी थोडंच पाणी ऍड करायचं आणि आता मी सांगणार आहे मिळून येण्यासाठी काय करायचं. तर इथं मी थोडंसं पाणी ऍड करते, खूप जास्त नाही, अगदी 4-5 चमचे. आणि परत हलवून घ्यायचं. आता इथं माझ्याकडे 1 चमचा बेसन आहे जी मी व्यवस्थित भाजून घेतले आणि ते आता आपण मिक्स करायचं. शक्यतो पाण्याच्या ठिकाणी मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित भिजलं जाईल. आता इथं मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता ह्याने थिकनेस पण येतो भाजीला, भाजी मिळून पण येते आणि टेस्ट पण भाजलेल्या बेसनाची थोडीशी छान लागते. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं. बेसन टाकल्यामुळं भाजी मिळून येणार आहे. जेव्हा तुमचं जवळजवळ बटाटा शिजत आलाय त्या टायमाला हे काम करायचं. आधी का नाही केलं, जर आधी केलं असतं तर बेसन खाली चिटकून बसलं असतं आणि भाजीला करप करप वास आला असता, म्हणून आधी नाही केलेलं, शेवटी केले. म्हणून हवं असेल तर पाणी परत ऍड करू शकता, थोडंसं गरज असेल त्यानुसारच ऍड करत जायचं. ही ग्रेव्हीची भाजी नाही, ती सुक्की टाईप भाजी आहे. तर हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बटाटा ऑलमोस्ट शिजत आलाय. साईडला घेऊन मी बघते.
आलू भुना कसा झालाय, एकदम व्यवस्थित झालेला आहे. आणि पहा आलू भुना खूप सुरेख झालेला आहे, फार सुंदर दिसतोय. आणि आता आपण हा सर्व करणार आहोत. अगदी योग्य प्रमाणात झाले, अगदी सगळं तेल वगैरे व्यवस्थित सुटलं ह्याला हवं तसं. आता जेव्हा तुम्ही नॉनव्हेज भुना करत असता तेव्हा तुम्ही शिमला मिरची आणि कांदा टाकता. त्याला एक व्हेज गोष्ट भेटावी म्हणून ते व्हेज शिमला मिरची आणि कांदा टाकला जातो. आलू भुना ऑलरेडी व्हेज आहे, त्याच्यामुळे त्याच्यात शिमला मिरची वगैरे कांदा काही गरज नाही. तर हा आपण आता सर्व करणार आहोत. शेवटी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कसुरी मेथी ऍड करू शकता, मी नाही केलेली. हवे असेल तर नक्की ऍड करा, त्यानी पण टेस्ट फार सुरेख लागते. आणि दुसरी गोष्ट धनिया म्हणजे कोथिंबीर ऍड करू शकता. धनिया म्हणजे कोथिंबीर आपण खाली आल्यावर ऍड करणार आहोत. चला तर मग काढून घेते मी. आता आपण भाजी काढून घेणार आहोत तर या पद्धतीने. तर पहा कशी झाली. तर आलू भुना हा सुक्का असतो, ग्रेव्ही टाईप नसतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी वाढवून ग्रेव्ही टाईप करू शकता. तर मी ही सर्व भाजी अशीच काढून घेणार आहे. पण असं आपला आलू भुना तयार आहे. तर तुम्हाला आजची आलू भुनाची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कोणती नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.